अजित पवारांवर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले आणि आता समोर उभा आहे एकच प्रश्न, व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? अजितदादांच्या जागी बारामतीचा आमदार कोण होणार? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? हे सगळे प्रश्न आहेत, पण हे प्रश्न फार मोठे नाहीये, कारण त्या फक्त प्रक्रिया आहेत, त्या यथावकाश पूर्ण होतीलच. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस या संघटनेचं काय होणार? आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या 3 प्रमुख शक्यता समोर दिसतात. पहिली शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपला नेता आपल्यातून निवडतील आणि पुढची वाटचाल करतील. पण हे खूप सोपं नसेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांची गर्दी आहे खरी, पण अजित पवारांच्या तोडीचं सर्वमान्य होईल असं नेतृत्व नाहीये. शिवाय मराठा बहुल नेत्यांच्या या पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना जात या फॅक्टरच्या मर्यादा आहेत. अजित पवारांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या हाती ही धुरा देता येईल खरी, पण सध्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार हे तितके मुरब्बी राजकारणी नाहीयेत. दुसरी शक्यता, दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होईल, शरद पवार त्याचं नेतृत्व करतील. पण यातली सगळ्यात प्रमुख अडचण असेल ती शरद पवारांचं वय. 90कडे झुकणाऱ्या शरद पवारांसाठी आजच्या परिस्थितीमध्ये पक्षाचं नेतृत्व करणं सोपं नसेल. अजित पवारांचे अनेक नेते शरद पवार यांच्याबद्दल आदरच बाळगून आहेत, पण आदर आणि भूमिका या सध्याच्या राजकारणामध्ये फारशा महत्त्वाच्या नाहीयेत. त्यामुळे शरद पवारांचं नेतृत्व सत्तेसह येणार असेल तर हे नेते ते मान्य करतील, नाहीतर ही शक्यता सोपी नाहीये. तिसरी शक्यता, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते भाजपाच्या छायाछत्रामध्ये सुखी होतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते हे त्यांच्या मतदारसंघांचे संस्थानिक असल्यासारखे आहेत. ते पक्षामध्ये आहेत, पण तरी त्यांची स्वतंत्र ताकद बाळगून आहेत. त्यामुळे वेळ आली तर भाजपच्या छत्रछायेमध्ये जाणं हे या नेत्यांना फार कठीण नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत या 3 पैकी कोणतीही शक्यता अस्तित्वात आली तरीही ती खूप सोपी नसेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ही आता एकट्या पक्षाची वाटचाल नसेल, तर राज्यातल्या इतर 2 पक्षांसोबतची वाटचाल असेल. अजित पवारांनी ते आव्हान बऱ्याच अंशी पेललं, पण पुढच्या नेतृत्वाला ते किती पेललं जाईल हा महत्त्वाचा सवाल आहे. या सगळ्या संदर्भात चर्चा करूया, पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्यातला एक रिपोर्ट. अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे कर्तबगार आणि धडाडीचे नेते. पण बुधवारी एका विमान अपघातात अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं. बारामतीत आज अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. अजित पवार आज आपल्यामध्ये नाही यावर अनेकांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. अजित पवारांचं जाणं हे वेदनादायी आहेच, पण तितकाच वेदनादायी सवाल आहे, पुढे काय? अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार हा सवाल आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदासाठीची चर्चा दुपारपासूनच सुरू झाली. उपमुख्यमंत्री पदाची धुरा जर सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यायची असेल तर त्यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधिमंडळामध्ये निवडून जावं लागेल. बारामती मतदारसंघाचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत ते अजिबात कठीण नसेल. पण याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे इतरही शक्यतांची चर्चा आहेच. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट एकत्र येतात की स्वतंत्र राहतात यावरही या शक्यता अवलंबून असतील. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेसाठी पवार काका पुतण्या एकत्र आलेच होते. त्यामुळे आता पुढे काय करायचं यामध्ये राजकीय समीकरणांसोबत कौटुंबिक समीकरणं सुद्धा महत्त्वाची असतील. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.